नमस्कार मित्रांनो, बळीराज एस.सी. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की दिनांक 24 फेब्रुवारी 2024 या दिवशी जी आपली ऑनलाईन मीटिंग झालेली आहे CSE वेली यांची, तर त्या वेली यांच्या मीटिंगमध्ये काय सांगलेले आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून यात असे सांगितले होते की सर्वे कशा प्रकारे करावा आणि सर्वे करण्यासाठी कोणकोणते ॲप्लिकेशन वापरावे, CSE वेली यांना कमिशन किती मिळणार आहे, या योजनेमधून 300 युनिट हे मोफत मिळणार आहे. परंतु आपला असा प्रश्न आहे की 300 युनिटपेक्षा जास्ती जर युनिट झाले तर त्याचे काय, सविस्तर माहिती ऑनलाईन मीटिंगच्या या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, आणि या व्हिडिओमध्ये असं आपण एक ग्राहकांना सबसिडी किती मिळणार आहे तर या अशा प्रकारची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मित्रांनो, चला चालू करूयात हा व्हिडिओ. सर्वेचं काम करणार आहोत आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरायला ग्राहकांना मदत करणार आहोत. आता या योजनेचं काम जे आहे ते काम आपल्या या CS इकोसिस्टम मध्ये कसं करायचं आहे हे बघण्यापूर्वी आपण या स्कीम बद्दल आधी आपण माहिती समजून घेऊ. माझा आवाज येतोय ना अभिषेक? आवाज आलाय ना? हो सर येतोय. ओके, येतोय सर येतोय. ठीक. ओके सगळ्यांनी माईक म्यूट करा. तर ही PM सूर्यघर योजना जी आहे, PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना हे या योजनेचं नाव आहे. ही योजना वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने आधी सुरू होती. आपल्या महाराष्ट्रातही शेतकऱ्यांसाठी शेतीचे जे सोलर पंप होते त्याच्यासाठी वेगळी योजना होती आणि अशा वेगवेगळ्या विभागांमार्फत ही योजना चालू होती. परंतु आता त्यांनी PM सूर्यघर एक सेंट्रलाइज नाव दिलेलं आहे सर्व देशासाठी. हे म्हणजे PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना असं या योजनेचं नाव आहे. तर ही योजना जी आहे ही प्रथम आपण समजून घेऊ. ही योजना जी आहे ही सबसिडी बेस्ड स्कीम आहे. सबसिडी बेस्ड स्कीम जेव्हा असते तेव्हा एक सर्वांनी लक्षात घ्यायचं, आपण सर्वांनी गाईड करणं गरजेचं आहे. आपल्या ग्राहकांना गाईड करणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपल्याला एखादी वस्तू 1000 रुपयाला पडत असेल किंवा त्या ग्राहकाला 1000 रुपयाला पडत असेल तर ती वस्तूची किंमत आपल्याला प्रथमतः 1000 रुपये आपल्याला त्याला मोजावे लागतात. आणि सबसिडी स्कीम मध्ये जर त्याला सबसिडी 40% असेल किंवा 30% असेल तर ते त्यातले 300 रुपये किंवा 400 रुपये जे आहेत हे आपल्याला बँकेमध्ये आपल्या त्या ग्राहकाच्या बँकेमध्ये सबसिडी मागवून जमा होते. हे सगळ्यात महत्वाचं यामध्ये समजून घ्या. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट जी एक मिनिट ओके, ही सबसिडी बेस्ड स्कीम आहे आणि या सबसिडी स्कीम मध्ये आता सांगितल्याप्रमाणे एखादी वस्तू आपल्याला 1000 रुपयाला पडत असेल पहिले 1000 रुपये मोजायचे आणि 30% 40% जी सबसिडी असेल ती नंतर बँक खात्यामध्ये जमा होत असेल. आता ह्याबद्दल सगळ्यांना म्हणजे बऱ्याच जणांना माहित असतं सबसिडी बेस्ड स्कीम कशी असते. परंतु तुम्ही वेगवेगळ्या ग्राहकांना जेव्हा भेटणार आहात तेव्हा तुमच्या समोर काही असे नको ते प्रश्न त्यांच्याकडनं यायला नको म्हणून तुमची कन्सेप्ट मी पहिली पूर्ण केली. आता ही PM सूर्यघर योजना जी आहे ही सबसिडी बेस्ड स्कीम आहे. 300 युनिट पर्यंत ज्या ग्राहकाचं वीज ग्राहकाचं युनिटचा त्या ग्राहकाला या योजनेमार्फत मुफ्त मध्ये म्हणजे फ्री मध्ये त्याचा लाईटचा जो बिल आहे ते फ्री होणार आहे, म्हणजे मोफत होणार. परंतु त्यासाठी एक अट आहे. ती अट म्हणजे त्याने आपल्या छतावर किंवा मोकळ्या जागेमध्ये वीजचा जो सोलर रूफटॉप मॉडेल जे आहे ते इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. जे सोलर ग्रिड असतात ते आपल्याला तिथे बसवणं गरजेचं आहे आणि त्याचाच तो इंटरेस्टेड आहे, ते बसवायला तो इंटरेस्टेड आहे किंवा नाही हे या आपण पहिल्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. या योजनेचे एकूण 6 टप्पे आहेत. पहिला टप्पा आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी किंवा कन्झ्युमर, त्यानंतर फॉर्म फिलिंग, ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग, नंतर वेंडर इन्स्टॉलेशन अँड वेंडर कोटेशन अँड वेंडर इन्स्टॉलेशन, नंतर पुढचा टप्पा आहे ते इन्स्टॉलेशन नंतर पेमेंट नंतर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर त्याला स्मार्ट मीटर बसवणे
आणि स्मार्ट मीटर बसवण्याला झाल्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे त्याला त्याचा बेनिफिट जे आहे ते चालू करणे आणि बँक सबसिडी बँक खात्यामध्ये जमा करणे, हे त्याचे 6 टप्पे आहेत. त्या 6 टप्प्यापैकी 2 टप्पे जे आहेत ते आपल्याला करायचे, ते म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ बेनिफिशरी आणि दुसरा म्हणजे आपला फॉर्म फिलिंग, म्हणजे त्याचा जे याचा जो अर्ज आहे, सूर्यघर योजनेचा जो अर्ज आहे, तो अर्ज भरायला आपल्याला मदत करायची. आता या पीएम सूर्यघर मध्ये, या योजनेमध्ये 300 वॅट पर्यंत त्या ग्राहकाला त्याच्या घरामध्ये जर त्याने सोलर पॅनल बसवले तर त्याला ते लाईट जी आहे किंवा वीज जी आहे ती त्याला मोफत मिळणार आहे. जर त्याच्या घरामध्ये बसवण्यात येणारे जे सोलर पॅनल आहेत त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी 300 युनिट पेक्षा जास्त यूज होत असेल किंवा त्याचं प्रोडक्शन होत असेल किंवा निर्मिती होत असेल, तर त्या सिच्युएशन मध्ये ते डिस्कॉम म्हणजे ती वीज वितरण कंपनी जी आहे, ती वीज वितरण कंपनी त्या ग्राहकाकडनं अतिरिक्त जे युनिट आहे ते विकत घेईल आणि त्या युनिटचे जे पैसे आहेत हे पैसे तुम्हाला किंवा त्या कन्झ्युमरला त्याच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या महिन्याला जमा करत जाईल. म्हणजे काय होतं, लाईटची निर्मिती आहे, वीज निर्मिती जी आहे, ती वीज निर्मिती त्या ग्राहकाच्या छतावर बसवलेल्या रूफटॉप मॉडेल मार्फत वीज निर्मिती होईल. त्यातले 300 युनिट किंवा 300 पेक्षा कमी युनिट जर युटिलाइज होत असतील त्या घरामध्ये, जर अतिरिक्त जेवढी काही अतिरिक्त असेल म्हणजे 228 युनिट तुमच्या घरामध्ये वापरली जाते वीज आणि तुमच्या रूफटॉप जे मॉडेल बसवलेले आहेत त्याच्यामधून 500 युनिट इलेक्ट्रिसिटी जर जनरेट होत असेल तर 228 मायनस 500 ही जी काही वीज युनिट आहेत हे कोण करेल, वीज कंपनी जी आहे ही तुमच्याकडनं विकत घेईल आणि दर महिन्याच्या महिन्याला त्या वीज ग्राहकाला त्याचे जे पैसे आहेत ते मिळत जातील. ओके, हे झालं त्या वीज ग्राहकाला मिळणारा फायदा. त्यानंतर जे रूफटॉप मॉडेल आहे ह्याचं जे इन्स्टॉलेशन आहे, हे इन्स्टॉलेशन जे वीज वितरण कंपनीचे जे ऑथराइज त्यांच्या पॅनलवरचे जे वेंडर आहेत ते वेंडर मार्फत इन्स्टॉलेशन होणार आहे. आपला दुसरा टप्पा जेव्हा चालू होईल तेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या वीज वितरण कंपनीचा जो वेंडर आहे तो त्या वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाला भेटेल, जो आपल्याकडनं सिलेक्ट झालेला आहे, तो ज्याचा इंटरेस्ट आहे अशाला, त्याला त्याच्या घराचा सर्वे करेल. सर्वे करून झाल्यानंतर तिथे किती साधारणपणे ग्रीड बसवण्याची क्षमता आहे किंवा वीज वितरणाचा जो ग्राहक आहे तो त्याला किती विचारतोय, बाबा किती तुमच्या घरावर आम्हाला ग्रीड बसवायला तुम्ही परवानगी देताय किंवा मोकळ्या जागेमध्ये तुम्ही किती ग्रीड बसवू शकताय, ते जे आहे हे वीज वितरण कंपनीचा ग्राहक त्या वेंडरला सांगेल. त्या अन्वये वेंडर त्याला कोटेशन देईल. वेंडर त्या सोलर रूफटॉप मॉडेलचा कोटेशन देईल. कोटेशनच्या माध्यमातून त्याची जर क्षमता असेल, त्याची पैसे भरण्याची क्षमता असेल तर तो थेट त्या वीज वितरण कंपनीला पैसे भरेल आणि ते सोलर रूफटॉप मॉडेल बसून घेईल. जर त्याची क्षमता नसेल तर त्यासाठी वेगवेगळे लोन प्रॉडक्ट्स पण अवेलेबल आहेत. त्या लोन प्रॉडक्ट्स अवेलेबल मधून आपण तो वीज वितरण कंपनीचा ग्राहक लोन अवेलेबल करेल आणि लोन देईल. इव्हन वेंडर पण त्याला लोन मिळून देईल किंवा सीएससी व्हीएलई जो आहे तो पण आपल्या सीएससी लोन बाजारच्या माध्यमातून त्याला लोन अवेलेबल करून देईल आणि त्याची पैशाची सांगड करून ते काय करले, वीज वितरण कंपनीला पैसे भरले जातील. पैसे भरल्यानंतर वेंडर त्याचं इन्स्टॉलेशन करेल. आपल्या सोलर ग्रीड पॅनलचं इन्स्टॉलेशन झाल्यानंतर त्या घरावर एक स्मार्ट मीटर बसवण्यात येईल आणि स्मार्ट मीटर बसवून झाल्यानंतर जेवढी काही वीज निर्मिती त्यामध्ये होते, जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 300 युनिट पेक्षा कमी होत असेल तर ते त्याचं जे वीज ही जी आहे विजेचं जे बिल आहे ते पूर्णपणे मोफत होऊन जाईल. 300 युनिट पेक्षा जास्ती होत असेल, जेवढं युनिट जास्ती होत असेल त्याच्यापेक्षा त्याच्या रूफटॉप मॉडेलवर जे वीज निर्मिती होते त्याच्यावर अवलंबून आहे. जर त्याच्या रूफटॉप मॉडेलच्या माध्यमातून जर वीज निर्मिती जास्ती होत असेल, कमी होत असेल तर तुम्हाला तिथे जी काही कमी युनिट तयार होत आहेत, म्हणजे जे डिफरन्शिएट जी युनिट आहे ते युनिट काय करेल, वीज वितरण कंपनी विकत घेईल आणि मग त्याला दर महिन्याला पैसे मिळतात. आता हे जे तुम्ही पैसे भरताय
हे जे तुम्ही पैसे भरता इन्स्टॉलेशनच्या वेळी 1,00,000 रुपये, 1.5 लाख रुपये, साधारणपणे 2 किलो वॅट असं एक एवढं अजम्पशन आहे की 2 किलो वॅट पर्यंतचं जर रूफटॉप मॉडेल आपण इन्स्टॉलेशन जर बसवलं आपल्या वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाच्या छतावर, तर साधारणपणे 1,00,000 रुपये अंदाजित खर्च येतो. तर त्याप्रमाणे जेवढे ग्रीड बसतील, जेवढं त्याचा आकार, त्याचा व्हॉल्यूम असेल, तेवढ्याप्रमाणे त्याचं इन्स्टॉलेशन चार्जेस होतील आणि मग ते इन्स्टॉलेशन चार्जेस जे आहे ते आपण पेड केल्यानंतर आपल्याकडे ते इन्स्टॉल करतो. परंतु ही जी अमाऊंट आहे, ही अमाऊंट जेव्हा आपण पूर्णच्या पूर्ण अमाऊंट वीज वितरण कंपनीला देणार, त्यानंतर या योजनेचा फायदा म्हणजे 40% सबसिडी जी आहे, ही 40% सबसिडी इन्स्टॉलेशन, आफ्टर इन्स्टॉलेशन आणि आफ्टर कन्झम्पशन ऑफ इलेक्ट्रिसिटी हे काय होईल, थेट बँक खात्यामध्ये त्या वीज ग्राहकाला बँक अकाउंट मध्ये जमा होईल. तर ह्या पद्धतीने काय होईल, या योजनेचं पूर्णपणे काम प्रोसेस होणार आहे. त्यापैकी आपल्याला फक्त 2 पहिले जे स्टेप्स आहेत, म्हणजे पहिला स्टेप म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ कन्झ्युमर अँड ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंगला मदत, हे जे 2 महत्वाचे टप्पे आहेत, हे 2 महत्वाच्या टप्प्यांसाठी आपण आहोत. सीएससी लिहिले आहे आणि या सर्वे करण्यासाठी आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेगवेगळं कमिशन आहे. आता पहिलं जे कमिशन आहे म्हणजे सीएससी व्हीईलीनी हे जे काही काम करणार आहेत, सर्वेचं काम करणार आहे किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ कन्झ्युमरचं काम करणार आहेत, तर या सर्वेसाठी प्रत्येक सर्वेसाठी 30 रुपये ठरवण्यात आलेले आहेत. सीएससी आणि वीज वितरण कंपनीमध्ये जो ठराव झालेला आहे, एमओयू झालेला आहे, त्याप्रमाणे 30 रुपये काय आहे पहिल्या टप्प्यासाठी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 45 रुपये आहेत. आता तुम्हाला सीएससी इकोसिस्टीम मध्ये बरेच दिवस काम चालू असेल किंवा तुम्ही आता सीएससी इकोसिस्टीम मध्ये काम करताय, तुम्हाला माहित आहे आपल्याकडे जे प्रोजेक्ट येतात किंवा आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपलं 80-20 रेशो असतो. म्हणजे जे कमिशन मिळतं त्या कमिशन मधला 20% जो भाग आहे तो सीएससी ला मिळतो आणि 80% जो भाग आहे म्हणजे जो ऍक्च्युअल फील्डवर काम करतोय त्याला सर्वात जास्ती 80% चा जो सहभाग आहे तो आम्ही 80% चा भाग आमच्या व्हीईलीला देतो. तर याचा अर्थ 30 रुपयाचा जर आपला सर्वे असेल तर 24 रुपये जे आहेत हे आपल्या व्हीईलीला त्याच्या डीजीपे मध्ये अकाउंट मध्ये जमा होतील आणि एका सर्वेचे 6 रुपये जे आहेत ते सीएससीच्या खात्यामध्ये जमा होतील. तसंच दुसरा जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन फॉर्मच्या मदतीला आपण मदत करणार आहोत वीज वितरणच्या ग्राहकांना, तर त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला 45 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच 80-20 जर काढला तर 36 रुपये जे आहेत हे आपल्या सीएससीच्या व्हीईलीला मिळणार आहेत आणि 9 रुपये जे आहेत ते सीएससीच्या खात्यामध्ये जमा होणार. अशा पद्धतीने हे 2 जे टप्पे आहेत, या 2 टप्प्यांमधलं हे जे काम आहे ते आणि त्याचे पैसे जे आहेत हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे पीएम सूर्यघर योजना काय आहे, तर पीएम सूर्यघर योजना ही सबसिडी बेस्ड आहे, 40% सबसिडी आहे आणि ह्यासाठी मात्र कॉन्क्रीटचं छप्पर आणि रूफ जर तुमचं कौलारू असेल तर आपल्या कंपाऊंड मध्ये जर मोकळी जागा असेल तर त्या मोकळ्या जागेमध्ये पण आपण हे रूफटॉप मॉडेल इन्स्टॉलेशन करू शकतो. लक्षात, या पद्धतीने हे पीएम सूर्यघर योजना आहे. आता या सूर्यघर योजनेचा जो पहिला टप्पा आहे सर्वे कसा करायचा, त्यासाठी मी एक माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर केल्यानंतर आपण त्याचं टप्पे जे आहेत किंवा प्रोसेस कशी आहे, प्रोसेस फ्लो काय, किती प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न सोपे आहेत आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने तुमच्या मनात जे शंका निर्माण होणार आहेत त्या शंकांचं आपण नंतर निरसन करू. आता आधी आपण पहिलं मी स्क्रीन शेअर करतोय. सर्वप्रथम सगळ्यांनी त्याकडे लक्ष द्या. स्क्रीन शेअर झाली आहे माझ्यामध्ये. कोणी एकाने माईक म्यूट करून अनम्यूट करून सांगावं स्क्रीन शेअर झाली आहे का? हो सर, हो झाली. पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना सोलर रूफटॉप स्कीम in 1 crore household by offering up to 300 unit of free electricity monthly basis. ओके, ऍप्लिकेशन डाउनलोडची लिंक पण दिलेली आहे. तुमचे जिल्हा मॅनेजर तुम्हाला ही लिंक जी आहे ती सर्वांना पाठवतील
आता या योजनेमध्ये एक लक्षात घ्या, इथे हाऊस होल्ड म्हटलेलं आहे. हाऊस होल्ड या शब्दाचा अर्थच हा आहे की हे जे सर्व ग्राहक आहेत हे घरगुती वीज वितरणचा जो प्रकार आहे, घरगुती वीज मीटर आपला जो आहे, या लोकांसाठी ही योजना मर्यादित आहे. म्हणजे तुम्ही जे सर्वे करणार आहात हे सर्वे फक्त घरगुती वीज मीटरचा जो प्रकार जे लोक वापरतायत त्यांच्याच घराचा आपल्याला सर्वे हा करायचा आहे. ओके, तर या नावामध्येच सर्व काही दडलेलं आहे. आता इथे बघा त्यांनी म्हटलंय 30,000 पर किलोवॅट अप टू 2 किलोवॅट. नाही, तुम्ही कृपया आपण जरा आपलं लॉग आउट करून परत लॉग इन व्हा, म्हणजे तुम्हाला दिसायला लागेल. नाही सर, वन मिनिट परत स्क्रीन शेअर करतो. ओके, पर प्लॅन कॅपॅसिटी ऑफ आवर हाऊस होल्ड. तर त्याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी एक गणित दिलं, ह्याच्यापेक्षा जास्त किंवा ह्याच्यापेक्षा कमी अशा पद्धतीने होतं. कमी तर नाही, पण ह्याच्यापेक्षा जास्तचे पण मॉडेल्स अवेलेबल आहेत. 1 ते 2 किलोवॅट मध्ये जर असेल तर सबसिडी 30,000 ते 60,000, 150 ते 300 युनिट जर असेल ते 2 ते 3 किलोवॅटचं जर तुमची कॅपॅसिटी असेल तर 60,000 ते 78,000, आणि 78,000 अबो 3 किलोवॅट 78,000 हे आपल्याला सबसिडी जी आहे ती सबसिडी अशी मिळणार आहे. पण त्याच्यासाठी असणारा खर्च जो आहे तो 1 लाख पासून पुढे हा असणार आहे, हे लक्षात घ्या. आता सीएससी व्हीएलई जेव्हा सर्व्हेसाठी जाईल तेव्हा सर्व्हेसाठी जाताना सबसिडी किती सर, एकदा परत सांगा. काय ते सबसिडी सबसिडी जी आहे ती 40% सबसिडी आहे. तर त्या 40% सबसिडी मध्ये त्यांनी हे काही एक्झाम्पल दिलेली आहे. 0 ते 150 युनिटचा जर वापर झाला म्हणजेच सुटेबल रूफटॉपचं जे प्लांट आहे ते 1 ते 2 किलोवॅटचं असेल. आता बघा, हे मी पहिलंच उदाहरण देतो. 0 ते 150 युनिटचा वापर आहे तर त्याला 1 ते 2 किलोवॅटचं कॅपॅसिटी असणारं प्लांट जे आहे ते आपल्या छतावर बसवावं लागेल आणि त्यामध्ये त्याला 30 ते 60,000 सबसिडी मिळेल. म्हणजेच साधारणपणे 40% सबसिडी त्याला मिळेल. 1 लाख जर रुपये खर्च आला तर 40,000 रुपये जे आहेत हे त्याला बँक खात्यामध्ये त्याच्या जमा होईल ऍज अ सबसिडी. हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या. ते प्रत्येकाच्या घरी त्याचं जे आकारमान आहे, त्याचा जो वापर आहे त्याप्रमाणे त्याचं कोटेशन आणि एस्टिमेशन बदलत जाईल. त्यामुळे एक असा त्याला हे नाहीये, व्हॅल्युएशन नाही. आता आपल्याला जो सर्वे करायचा आहे तो सर्वे जो आहे तो मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन आहे त्याचं. त्या मोबाईल बेस्ड ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला डाउनलोडची जी लिंक आहे ती तुम्हाला तुमचे जिल्हा मॅनेजर तुम्हाला पाठवतील. त्याच्यावरनं ते ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन इंटरफेस जो आहे, होम पेज जे आहे ते होम पेज अशा पद्धतीने दिसेल. स्टार्ट सर्वे फॉर व्हीएलई लॉग इन आणि व्हॉलंटरी लॉग इन. व्हॉलंटरी लॉग इनला पैसे कोणतेही मिळणार नाहीत आणि बिकम व्हॉलंटियर जरी झाला तरी त्याला पैसे मिळणार नाहीत. जर व्हीएलई लॉग इन केला तरच पैसे मिळणार आहेत. जो ज्याच्याकडे सीएससी आयडी आहे त्यालाच त्याचे पैसे मिळणार आहे. तर जेव्हा आपण व्हीएलई लॉग इन वर क्लिक करणार तेव्हा आपला सीएससी आयडी जो आहे तो आपला युजर नेम असेल आणि पासवर्ड म्हणजे त्याचा मोबाईल नंबर असेल जो रजिस्टर्ड आहे सीएससी कडे. म्हणजे त्याचा जर इथे काही आपल्याला ओटीपी वगैरे येत नाही, आपल्या व्हीएलईला ओटीपी वगैरे येत नाही. त्यामुळे जो रजिस्टर झालेला मोबाईल नंबर आहे तो जिल्हा मॅनेजर कडनं खात्री करून घ्या आणि मग तो सीएससी आयडी आणि पासवर्ड टाका. कॅपच्या इथे अरिथमेटिक इक्वेशन आहेत प्रत्येक ठिकाणी. तर ते म्हणजे आधी इथे आता 5+8 13 असं उत्तर तिथे कॅपच्या मध्ये टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं. लॉग इन झालं की तुम्हाला पहिला प्रथम डॅशबोर्ड दिसेल. म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती सर्वे केलेले आहेत, तुमचे किती सर्वे पेंडिंग मध्ये आहेत हे तुम्हाला दिसेल. आणि खाली एक बटन आहे स्टार्ट सर्वेचं, त्या बटनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. ते क्लिक करून झाल्यानंतर एक प्रश्नावली येईल, क्वेश्चनरी, ज्याला आपण सर्वे म्हणतो, ऍक्च्युअल सर्वे. तो सर्वे आपल्याला इथे दिसेल. तर इथे नॅशनल प्रोग्राम फॉर रूफटॉप सोलर रजिस्ट्रेशन फॉर्म हा तुमच्या समोर येईल आणि त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, वेदर द कन्झ्युमर इज इंटरेस्टेड इन सोलर इन्स्टॉलेशन अंडर पीएम सूर्योदय योजना. तर या प्रश्नाचं
ज्या लोकांकडे तुम्ही जाणार आहात त्या लोकांचं उत्तर शक्यतो येसच असावं. जर त्याने उत्तर दिलं पहिल्याच प्रश्नाच्या उत्तराला की नो, तर तिथून तुम्ही लगेच बाहेर पडा. तिथे पुढे जास्त वेळ काढू नका, कारण या योजनेचे जे पैसे आहेत हे त्याच VLE मिळतील की त्या प्रश्नाचं उत्तर इथे येस असेल. म्हणजे जो इंटरेस्टेड आहे त्याचेच पैसे आपल्याला मिळणार आहेत. जो इंटरेस्टेड नाहीये, भले त्या VLE त्याच्याकडे अर्धा तास बसला, 2 तास बसला, 1 तास बसला, म्हणून त्याचे कोणतेही पैसे अतिरिक्त मिळणार नाहीयेत किंवा जी फी ठरलेली आहे ती पण मिळणार नाहीये. दुसरा प्रश्न आहे, इज कॉन्क्रीट रूफ टॉप और अदर स्पेस अवेलेबल फॉर सोलर इन्स्टॉलेशन. आता तिथे प्रश्न विचारलेला आहे, कच्चं घर असेल किंवा कौलारू घर असेल किंवा सिमेंटचं पत्र्याचं घर असेल, तर त्याच्या बाजूला, घराच्या बाजूला जर जागा असेल तर तिथे तो रूफटॉप बसू शकतो, किंवा कॉन्क्रीटचं रूफटॉप असेल तर कॉन्क्रीटच्या रूफटॉपवर सुद्धा हा इन्स्टॉलेशन करू शकतो. मात्र तो ते अवेलेबल आहे का, येस और नो, हे फक्त आपल्याला द्यायचं आहे. येस किंवा नो यातला कुठचा एक ऑप्शन निवडायचा आहे. आता इथे आपल्याला कंझ्युमर नेम जे आहे ते टाईप करायचं आहे. आता ही जी पुढची सर्व माहिती आहे, ही माहिती मिळवण्यासाठी आपण काय करायचं, आपल्या वीज वितरण ग्राहकाला थोडीशी विनंती करायची आणि त्याला सांगायचं की बाबा तुझं जे लाईट बिल आहे, गेल्या 1 वर्षभरातलं कोणतंही लाईट बिल आहे ते माझ्याकडे घेऊन ये. मग त्यात समोर ठेवूनच तुम्ही कंझ्युमरचं नाव टाका, स्टेट टाका, डिस्ट्रिक्ट टाका, इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी. आता इथे सर्व महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांची MSEBीच येणार आहे. महावितरणचं नाव तिथं त्या ह्याच्यातून सिलेक्ट करा. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर 2-3च कंपन्या दिसतील, त्यातून तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिलची कंपनी ती निवडा. त्यानंतर तुमचा ऍड्रेस जो आहे तो ऍड्रेस थोडक्यात लिहा. त्यानंतर कंझ्युमर नंबर, हा मात्र कंझ्युमर नंबर जो आहे हा तुमचा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. तो तुम्ही डोळ्यात तेल घालूनच हा नंबर टाकायचा आहे, लक्षात घ्या. हा नंबर जर चुकला तर NIC कडे हा डेटा जाणार आहे. NIC फक्त कंझ्युमर नंबर आणि तुमचं लोकेशन हे ट्रॅक करणार. त्यामुळे मोबाईल नंबर, आपला कंझ्युमर नंबर टाकताना नंबर व्यवस्थित टाका. मोबाईल नंबर जो आहे तो ग्राहकाचा आता चालू असलेला टाकला तरी चालेल, नॉट नेसेसरी तो बिलावर जो आहे तोच टाकायला पाहिजे. ओके. त्यानंतर त्याच्या पुढे फोटो ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल फ्रॉम 12 मंथ, म्हणजे आणि त्याला मॅन्डेटरी म्हटलेलं आहे. लाईट बिल जे आहे त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो फोटो काढताना तुमचं लोकेशन ट्रॅक होणार आहे. याचाच अर्थ आपल्याला प्रत्येक घरामध्ये जाऊन तो करायचा आहे. एकाच ठिकाणी बसून तुम्ही हे काम करू शकत नाही. 10 ते 15 सर्वेच्या पेक्षा जास्त सर्वे जर एका ठिकाणी बसून जर सर्वे केले तर आढळले गेले तर त्यावेळी त्याला वॉर्निंग देऊन त्याचा सर्वे करायचं बंद होईल. कोणीचा माईक जर चालू आहे त्यांनी बंद करा, माईक बंद करा. तुमचा माईक सर्वांना डिस्टर्ब करतोय. माईक कोणाचा चालू आहे त्यांनी जरा माईक बंद करावा. उमेश वलमाबे, आपण आपला माईक म्यूट करा. ओके, थँक्यू. तर मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर इथे वीज वितरण ग्राहकाचा टाकायचा, जो आता चालू असलेला टाका. त्याच्या वीज बिलावर जो असलेला नंबर असेल, जो चुकीचा असेल किंवा तो जसा बंद झालेला असेल किंवा त्याने सिम कार्ड बदललं असेल तर त्याला जो नंबर असेल तो नंबर टाका. फोटो ऑफ एनी इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ते बिल अपलोड करा. त्यानंतर पुढचे जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न मेंडेटरी आता तरी नाहीयेत. जर मेंडेटरी झाले तर तुम्हाला द्यावायचे आहेत. ते म्हणजे ईमेल आयडी, त्यानंतर अप्रॉक्सिमेट एरिया अवेलेबल फॉर सोलर इन्स्टॉलेशन इन स्क्वेअर फूट ते टाकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे फोटो ऑफ रूफटॉप अँड अदर सुटेबल एरिया, म्हणजे रूफटॉपचा फोटो म्हणजे समोरून एका स्पेस मध्ये, त्याचाही आम्ही फोटो जे आहेत ते जिल्हा मॅनेजर मार्फत देऊ. कोणत्या पद्धतीचे फोटो हवेत रूफटॉपचे मारायचे आहेत आणि कोणत्या रूफटॉपचे बसवायचे नाहीत ते आम्ही सांगू. आणि परत त्याच्या खाली कॅप्चा येईल. 6+7 आता इथे विचारलं, 13 प्रश्नाचं उत्तर आहे ते टाकायचं आहे. आणि नंतर टिक मार्क म्हणजे कन्सेंट जो आहे, आय सर्टिफाइड दॅट द कंझ्युमर नंबर डिटेल provided as is accurate to the best of my knowledge and conviction. If any information determined to be inaccurate with affect my payout, म्हणजे माझ्या पेआउट वर त्याचा परिणाम होईल आणि हे मला गोष्ट माहित आहे. तर ह्या पद्धतीने त्याचं डिक्लेरेशन द्यायचंय आणि तिथे तो फॉर्म सबमिट करायचा. दॅट्स इट. एवढेच आपल्याकडे आपल्या या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये असणारे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न झाले की मग परत तुम्ही कुठे येणार,
तुमच्या डॅशबोर्डवर याल. डॅशबोर्डवर तुम्हाला समजेल किती तुमचे सर्वे झालेले आहेत, सबमिट झालेत आणि पेंडिंग इथे हे तुम्हाला तिथे दिसून येईल. ओके. तर हे तुम्ही जेव्हा नंबर टाकणार, कन्झ्युमर नंबर टाकणार, तुम्ही सगळ्यात महत्वाची प्रिकॉशन घ्यायची आहे. एखाद्या घरामध्ये 2-2 भाऊ वेगळे राहत असतील, त्यांचे वेगवेगळे मीटर असतील, तरी सुद्धा तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये घेऊ शकता, हे लक्षात घ्या. परंतु सोसायटी, अपार्टमेंट किंवा कमर्शियल हॉटेल, लॉज किंवा कमर्शियल एखादी सोसायटी ही मात्र या योजनेचा आता तरी लाभार्थी नाहीये. त्यामुळे आपल्याला जो कॉन्सन्ट्रेट करायचा आहे तो घरगुती वीज मीटर ग्राहक जो आहे तो आपल्याला इथे वापरायचा आहे. ओके. आणि दॅट्स इट. हे माझ्याकडनं होतं. आता आपण क्वेश्चन अँड आन्सरला सुरुवात करूया. कोणाच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते विचारा. त्यांच्या शंकांचं निरसन होईल, त्याच्याबरोबर बाकीच्यांचं पण शंकांचं निरसन होईल. ओव्हर टू यू ऑल. सांगा सर. आताचा जो पूर्ण व्हिडिओ आहे याची काही लिंक असेल तर मला थोडं लेट झालं जॉईन करायला. जॉईन करण्यासाठी मला